पाठवा. जागृती स्पोर्ट यांचे 12 खेळाडू आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर गोपी 11 ठाणे, मी तुम्हाला विनंती करतो आपल्या संघाचा 12वा खेळाडूच्या नावासाठी व्यासपीठावर पाठवा. गोपी 11 ठाणे. जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि ठाणे संघाचा 12वा खेळाडू जिथे कुठे असेल मी विनंती करतो कर्णधार तुमची जबाबदारी आहे ती आपला 12वा खेळाडू व्यासपीठावर पाठवा. कारण की प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट असे पारितोषिके ठेवलेले आहेत. ते योग्य खेळाडूला त्यांच्या कामगिरीबद्दल त्याचा मोबदला त्याला भेटला पाहिजे. 20,000 पाठचं ध्येय असतं. तर आपला 12वा खेळाडू दोन्ही फलंदाजाचे नाव प्लीज आपल्यापर्यंत पोहोचवा. बॉलामध्ये दाखवलं होतं की बॉलिंगची नजाकत, मात्र दुसऱ्या चेंडूवरती पंकजने दाखवले त्याला प्रत्युत्तर कसं असतं. पण आता तिसरा चेंडू कोण बाजी मारतोय, अजय की पंकज की अजय. ठाणे वर्सेस डोंबिवली सामना पाहू काय होतंय. मात्र आता कोण बाजी मारतो पाहू. चेंडू झेल सुटलाय. ओहो, हे काय झालंय, कुठेतरी गलबत झालेली आहे. झेल सुटला तर सुटला, मात्र 1च्या ठिकाणी 2 धावा देखील दिल्या. काहीतरी मनोबल तुटलेलं दिसतंय त्या क्षेत्ररक्षकाचं. कुठेतरी मेहनत करतोय गोलंदाज, मात्र फिल्डरने त्याला जर त्यांचं 100% दिलं तर नक्की त्या श्रेय त्या गोलंदाजाला भेटेल. कुठेतरी पंकजला एक जीवनदान भेटलेलं देखील आपल्याकडे दिसतंय. चौथा चेंडू प्रगती पथावर पाहू काय करतोय अजय. कार्पेटचा सहारा, बॉल जातोय कुठं तर तिकडं कोण, नो मॅन्स लँड आणि बॉल देतो कार्पेट सहाराने चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 12 या धावांवर. जय हिंद. पाचवा चेंडू, हलका चेंडू, मात्र फटकेबाजी तेवढीच ताकदीची होते आणि बॉल जातो डायरेक्ट सीमा रेषा पार. षटकार. पंच माधव सर यांच्याकडून दाखवतो एक झलक नजारा. मॅच बॉल आला पंच, हा मॅच बॉल आहे.
बोलतात ना कुठेतरी आपल्याला मोती मिळवण्यासाठी समुद्रात उतरावं नक्कीच लागतं. आणि पंकजने दाखवले की पहिला चेंडू जरी डॉट असला मात्र उर्वरित 4 चेंडूत पंकजने दाखवली नजाकत आणि त्या नजाकतीच्या मोबदल्यात संघाला पोहोचवत होत्या 18 या धावांवरती. 5 चेंडू 18 धावा. फुलटॉस चेंडू त्याचा रिझल्ट कॉपी अँड पेस्ट. मागील चेंडू बघितली पंचाने दाखवले षटकार आणि या 6 धावांनी पहिल्या ओव्हरची समाप्ती. स्कोर झालाय तो 24/0 विकेट. बोलतो कॅच किती महत्वाची होती. ओहो इकडे समोर पाहतात की झेल पंकज यांचा तिसऱ्या चेंडूवरती झेल चुकला. झेल तो सुटला आणि त्याचा मोबदला भोगावा लागला त्या अजय गोलंदाजाला. सर बॉल मॅच बॉल आहे. चॉईस बॉल नाही सर. नाही अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून प्रयत्नावर लक्ष केंद्रित करणारे नेहमी यशस्वी होतात. तेच बघितलं पंकजचा तिसरा चेंडूवर झेल सुटला आणि पंकजने दाखवलं की तो झेल किती महत्वाचा होता. आता अजयची जागा घ्यायला तो गोलंदाज अरविंद. स्ट्राईकला तो केतन. डावपुरा स्ट्राईकला केतन. ओहो केतन येतच. पुन्हा समाचार घेतलाय तर बिल्डिंगच्या झोन मध्ये बॉल जातोय सीमा रेषे पार. षटकार डीजे. बाईस स्वरूपात 1 रन काढलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 31 धावांवर पोहोचलाय. आता स्ट्राइक वर आलाय तो पंकज. त्यांनी पहिली वर पूर्ण हाताळली. ओहो काय झालं हे. शॉट तर हुकलाय मात्र निर्धाव चेंडू होता मात्र बाईच्या स्वरूपात झाला 1 धावा. पंच दाखवतात की पाय हलवण्या 22 स्वरूपात 1 धावा आहे आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली 32 या धावांवरती. कुठेतरी आता केतन अरविंद विरुद्ध केतन असा सामना आपल्याला पाहायला भेटेल. ठाणे विरुद्ध डोंबिवली असा देखील सामना. अरविंद ओहो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा कॉपी पेस्ट केतनने दाखवलाय. बाहुबली शॉट षटकार.
केतन विरुद्ध अरविंद असा सामना चालू. सामन्याकडे वळूया, पाहू काय होतोय. अरविंद कार्पेटचा शॉट, मात्र एक धावानीची चपळ अशी रनिंग बिटवीन द विकेट. एकचं रूपांतर 2 मध्ये आणि तेवढं लेझी थ्रो आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल केतन यांना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 40 या धावांवरती. कुठेतरी अरविंद संघाला कमबॅक करायचा प्रयत्न करतोय, मात्र केतन यशस्वी होऊन देत नाही. तो केतन खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र पुन्हा तोच लेग साईडला शॉट. एक धावा निश्चित. एक सरपंच 2 मध्ये होते काय नाही. एक समाधान म्हणावं लागेल ते केतन यांना. लॉन्च स्ट्राईकला जात आहेत केसन आणि स्ट्राईकला पंकज. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 41 धावा बिनबाद. ती कॅच किती महत्वाची होती हे आपल्याला वारंवार सांगून देतं की पंकजची विकेट किती महत्वाची होती, कारण की केतन नॉन स्ट्राईकलाच होता, मात्र पंकजने रना कुठल्या. आता अरविंदची जागा घ्यायला आला तर गोलंदाज बंटी. बंटी देखील डोंबोलीतले नावाजलेले गोलंदाज आहेत. त्याच्या विरुद्ध तेच ठाण्याची एक्सपिरियन्स म्हणजे केतन आता स्ट्राईकला असणार आहे. गाईज स्पीड अप करा गाईज प्लीज. पंच स्पीड अप द गेम. कुठेतरी कान मंत्र दिलेलं आहे. बोलतात ना, संयमाला मित्र, अनुभवाला सल्लागार, सत्काराला मोठा भाऊ आणि त्याचबरोबर आशेला आपला संरक्षण बनवा, जेणेकरून आपण आयुष्यामध्ये कधीच अयशस्वी होणार नाही. तुमची मेहनत, तुमचं प्रयत्न तेवढंच 100% द्या, जेणेकरून तुम्ही कुठलंही लक्ष ठेवेल तर लक्ष गाठण्यामध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच स्वरूपात तुम्ही होणार. आता बंटी विरुद्ध केतन असा सामना रंगणार आहे. म्हणजेच एक अनुभव बंटीकडे भरपूर आहे. तर केतनने तर आपली नजाकत दाखवलीच आहे, मात्र जर बंटीच्या पहिल्या चेंडूवर केतन समाचार घेऊ शकतो की नाही येणाऱ्या या चेंडूवरतीच कळणार. तर बंटी हलका टाकलेला चेंडू, मात्र केतनने पुन्हा समाचार घेतलाय. रिझल्ट तेच येते, बॉलर बदलतात मात्र, आणि पंचाने दाखवले की हा षटकार 6 धाव. नजारा दाखवते आपल्याला, मात्र बॉलर चेंज होतात. बंटी काहीतरी वेळ करणार की काय पाहू आता. केतन वर्सेस बंटी, केतन वर्सेस बंटी, बंटी वर्सेस केतन. कमबॅक करायचा प्रयत्न, मात्र तिकडे नो मॅच लाईन, बॉलची दिशा भूल आणि बॉल जातो 1 बाउन्स, चौकार. बेचाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स पंचगिरीतला. लेट झाले, लॉन्च देखील झालेला आहे. माधव ठाकरे सर. चला केतन वर्सेस बंटी पुन्हा एकदा. हो ताकद बाहुबली, मात्र चेंडू कुठपर्यंत पोहोचतो भाऊ. झेल बॉल, काहीतरी किपरने कान मंत्र दिला आणि बंटीने त्याच्याच पावलावर पाऊल दिलं आणि त्याचा रिझल्ट बघा, सक्सेसफुल यशस्वी. कम ऑन डीजे.
घ्यायला निलेश. आता बंटी पाव काय करतो निलेश साहेब, काही शतरंज काहीतरी प्लॅनिंग केली असेलच नक्कीच, कारण की डावखुरा फलंदाज होता केतन. आता उजव्या हातीचा फलंदाज निलेश येताक्षणी पुन्हा बंटीचा समाचार तेच. बॉल जातोय कुठं, पंचांचा वेट निर्णयाचा आणि षटकार. स्कोर झालेला आहे, 4 चेंडूचा खेळ झाला, अजून 2 चेंडू बाकी आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा निलेश, ओ सरळ तीर मध्ये सुटलेला बाण आणि कॅमेरामॅनच्या जस्ट बाजूला बॉल गेलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. भले केतनची विकेट भेटली, मात्र ओव्हर तर खूप महागडीच झाली आहे, कारण की निलेशने येता क्षणी 2 चेंडूवरती 2 समाचार घेतलेले. पाहू आता शेवटच्या चेंडूवरती काय करतो निलेश. पुन्हा तेच कॉपी अँड पेस्ट, षटकार. 3 ओव्हर 71 धावा. आशिष विरुद्ध पंकज, पंकज विरुद्ध आशिष, ठाणे विरुद्ध डोंबोली, डोंबोली विरुद्ध ठाणे, असा हा सामना रंगलेला आहे. आपल्याला पंच म्हणून लाभलेले माधव सर आणि मेराज सर. चला मॅचच्या दिशेने वळूया. आशिष, पहिला चेंडूवर पुन्हा एकदा तोच समाचार आणि दाखवलं पंकजने हा षटकार, बाहुबली षटकार, षटकार डीजे. पंकज आणि आशिष असा सामना. शॉट हुकलाय, बॉल चाललाय गगनचुंबी, मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. काय होतंय आणि उत्कृष्ट कॅच, झेल बाद. रुपेशाने धरलाय एकदम उत्कृष्ट झेल. पंकजची खेळ जागेवर समाप्त केली. कदाचित ही झेल, अशी झेल जर आशिषने धरली असती तर एवढे रना कदाचित झाले नसते. मात्र काही नाही, कमबॅक उशिरा का होणार, कमबॅक करणं महत्वाचं होतं आणि आशिषने कमबॅक केला. स्कोर झाला येतो 75.
ओहो, बॉल गेलाय तो, बाहुबली ताकद दाखवले तो, षटकार, बॉल जातो सी मा रे शा पार, षटकार. एकदा तेच दाखवून देतोय आशिष, घुटने तभी टेके जाएंगे, झुकने के लिए सिर नहीं होगा. असा कमबॅक केला आशिषने. पहिला चेंडूवरती षटकार तर खाल्ला होता, मात्र 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकलाय आणि दाखवलंय की आदित्यला कमबॅक मी करू शकतो. पण मात्र आता शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. आदित्य वर्सेस आशिष. पुन्हा एकदा ताकद दाखवले ते आदित्यने, सी मा रे शा पार, षटकार. नंतर धावा झाल्या ते 87 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावर, सांघिक शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज तो अजय. सांघिक शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक, दुसरं पहिला डाव नाही. आता अजय विरुद्ध निलेश असा सामना रंगणार आहे. पाहू कुठेतरी अजय यांच्या पहिल्या चेंडूवरती, पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती कॅच सुटली होती आणि त्याचा मोबदला भोगला संघाने. पुन्हा एकदा लेग साइडला पेडवला, टोला बॉल होता, पुन्हा एकदा तोच. पंचांचा निर्णयाची वाट पाहूया काय होते. षटकार. लढती पतंग संघाची धावसंख्या 6 जाऊन पुढे सरवते म्हणजे 93. आता पुन्हा एकदा निलेश वर्सेस अजय. पुन्हा एकदा तेच लेग साइडला फटकवलेला छत्रपती शिवाजी महाराज छावा. या चेंडूवर देखील भेटल्या 6 धावा. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 99 रनावर पोहोचलेले आहेत. 1 कम 100. आजच्या दिवसातला हाय स्कोर होता तो कनेक्ट 18 संघाने मारला 118 धावा. मात्र आता 99 धावा तर झालेल्या आहेत. सेकंड हायस्ट मध्ये गिनती झालेली आहे. पाहू आता काय होतंय. नो बॉल पंचाने दाखवलंय तीक्ष्ण डोळ्यांनी, लाईनीवर पाय. त्याची शिक्षा तर तुम्हाला झालीच पाहिजे आणि त्याची शिक्षा म्हणजेच नो बॉलच्या स्वरूपात पंचाने सांगितले नो अँड फ्री हिट. म्हणजे खुला परवाना भेटलाय की तुम्ही हायवेवर गाडी कशी देखील चालवू शकता फ्री हिटवर. आता चालक मालक खुद्द निलेश पाहू काय करता या चेंडूवरती. फ्री हिट.
विकेटचा फायदा घेता आला नाही. मात्र संघ 100 धावावर पोहोचलाय. आजच्या दिवसातला सेकंड हायस्ट मध्ये 118 नंतर 100 आणि ती बाजी पटकवली ती ठाणे संघाने. शॉट ठोकलाय बॉल वरती. प्लेअर बॉलच्या खाली जातो की काय, मात्र खुद्द बॉलर स्वतः झेल बाद केले निलेशला. उशिरा झालाय मात्र काय करणार. 100 धावावर तिसरा गडी बाद झालाय. चार चेंडू 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवरती 2 षटकार जरी मारला तरी आज सेकंड हाय स्कोर राहील. बबलू पाटील सर, आपण जिथे कुठे असेल तुम्हाला विनंती करतो की व्यासपीठावर या. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. धोवल बाकी. अजय पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू, मात्र एक धाव काढण्यासाठी यशस्वीरित्या सक्सेसफुल झालाय तो नवीन फलंदाज राहुल. लास्ट बॉल नंतर लगेच वरती काय येऊन थांबणार. शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक वर आहे तो आदित्य, मॅन फ्रॉम मीरा रोड. ओ चप्पल अशी गोलंदाजी, मात्र निर्धाव चेंडू मध्ये स्वरूपात रूपांतर. मी बबलू पाटील सरांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं. और हमारे बीच से एक बड़ा नाम पुणे का बबलू पाटिल, जिनका सत्कार करेंगे हमारे हबीब भाई. कैमरा बबलू पाटिल, पुणे का एक बड़ा नाम महाराष्ट्र का. बबलू सर, 1 मिनट, आप इस टूर्नामेंट में खेलने आए, आपका स्वागत है सर. कुछ इस टूर्नामेंट के बारे में बताइए, कुछ बोलिए. खूप चांगलं वाटतं खेळालो. रबर बॉल आम्ही खेळत नाही, परंतु 40 प्लस टुर्नामेंट तुम्ही ठेवून 40 प्लसचे जे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी म्हणजे अशा टुर्नामेंट होत नाहीत. आणि मला तर मुंबईमध्ये भरपूर ग्राउंडवरती खेळलो, पण असं ओपन ग्राउंड तर मुंबईमध्ये शक्यतो बघायला भेटतं. पण तुम्ही हे ओपन ग्राउंड म्हणजे मला असं वाटतं की खूप भारी टुर्नामेंट ही तर आहेच. ह्याच्यानंतरच्या पण टुर्नामेंट, टेनिस बॉलच्या सुद्धा टुर्नामेंट खूप भारी होतील इथं, कारण तुम्ही तसं ग्राउंड बनवलेलं आहे की पूर्ण असं म्हणजे आपलं सुप्रीमोचं जसं ग्राउंड असतं त्याच पद्धतीने तुम्ही हे ग्राउंड बनवलेलं आहे. पहिल्यांदा असं वाटलं की आता मुंबईमध्ये खेळायला जातोय म्हणजे डिक्लेअर रन वगैरे ते तसं ग्राउंड असेल, परंतु ओपन खूप भारी वाटते. सर, अभी अभी आप अफ्रीका से खेल के आ रहे हैं इंडिया, और यही क्रेज का अफ्रीका में है जैसे अपने इंडिया में है. साउथ अफ्रीका से अभी भी आप रिसेंट में खेल के आ रहे हैं, वहां भी यही क्रेज है, यही उत्साह है क्रिकेट को लेके ऑडियन्स का. तिथं असं आहे की आम्ही आता म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये नव्हतो, सेंट्रल आफ्रिका आहे ती, कोंगो हा देश आहे त्याच्यामध्ये गेलो होतो. पण तिथं बहुतेक आपलेच इंडियाचेच भरपूर लोक आहेत, त्यांनी टुर्नामेंट ठेवली होती. आणि तिथले जे लोक आहेत प्रॉपर म्हणजे सेंट्रल आफ्रिकाचे, त्यांना काही एवढं क्रिकेट समजतच नाही आहे. फुटबॉल खूप चालतो, पण इंडियाचे असं भरपूर आम्ही गेलो तिथं. चलिए, थँक्यू सर. पापडी वसई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की टॉस का बॉलसाठी त्यांनी रंगमंचावर यावे. पुणे संघ
ताई पॅकर संघ, आपण सकाळपासून इथे आपली उपस्थिती दाखवलेली आहे. मनपूर्वक तुमचे आभार. कारण की खूप पेशन्स असतात. आपण पाहिलात की प्लेयर असतात की लांबनं येतात आणि सकाळी लवकर पण शेवटची मॅच खेळावी लागते, तर खूप मॅनेजमेंट लेवलला खूप त्रासदायक असतो तो. पण तुम्ही संघाला एवढं सांभाळलंय. मी विनंती करतो की ताई पॅकर्स संघ जिथं कुठं असेल त्यांचे कर्णधार व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर यंग स्टार पापडी वसई या संघाचे कर्णधार देखील जिथं कुठं असेल कृपया करून त्यांनी व्यासपीठावर यावं. आता टॉस होणार आहे. सर आपण ताई पॅकर्स संघ यांचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. यंग स्टार पापडी संघ वसई आपली उपस्थिती कृपया करून व्यासपीठाच्याकडे दाखवा. 101 का टार्गेट आहे. ताई पॅकेज संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. तर विनंती करतो की यंगस्टार पापडी वसई संघ यांचे कर्णधार जिथे कुठे असेल आपली उपस्थितीकडे दाखवा. कारण की टॉस का बॉससाठी तर आपले विरुद्ध संघाचे कर्णधार आपली वाट पाहत आहेत. आम्ही देखील आपली वाट पाहतोय. पंच स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. 102 धावाचा टार्गेट. चालू सामना जागृती स्पोर्ट डोंबिवली वर्सेस गोपी 11 ठाणे. ठाणे वर्सेस डोंबिवली असा सामना. जागृती संघाला जिंकण्यासाठी 102 धावा कुटावे लागतील. त्यात फक्त आणि फक्त 30 चेंडूमध्ये. तर कुठेतरी गोपी 11 संघाला 102 धावा रोखायच्या आहेत, त्या फक्त आणि फक्त 30 धावामध्ये 30 चेंडूमध्ये. यंगस्टार पापडी संघ वसई संघ जिथं कुठं असेल कर्णधार आणि आपल्याकडे उपस्थित आहेत A1 संघाचे फाउंडर नवजोन चौधरी सर इकडे उपस्थित आहेत. तर कमिटीच्या वतीने आणि सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार सर. पहिले A1 था ना. कारण नजरी भाईबद्दल बोलायला गेलं की मोठमोठे खेळाडू यांच्या अंडरमध्ये खेळून गेलेत. ज्याप्रमाणे श्रेय सिंधुलकर सर यांच्या संघातनं खेळलेत, राकेश पवार सर यांच्या संघातनं खेळला. आपल्यात हयात नाही आहेत राकेश पवार सर. नजर सरांना मी विनंती करतो की त्यांनी टॉससाठी आपल्या बरोबर 2 संघाचे कर्णधार उपलब्ध आहेत. ताई पॅकर्स यंग आणि त्याविरुद्ध यंगस्टार पापडी वसई संघ या दोन्ही संघाच्या कर्णधाराला पुढील मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. कर्णधार टॉस का बॉससाठी प्लीज नजरुबाईला मी विनंती करतो की त्यांनी या. कॅमेरामॅन प्लीज. टॉस संपन्न होते. नजरुबाई आपल्या बरोबर उपलब्ध आहे तिकडं. वसई संघ आणि पालघर म्हणजे पुणे, ताई पॅकर्स पुण्यावरनं आलेले आहेत संघ. वसई वर्सेस पुणे हा सामना. यानंतरचा टॉस होतोय. पाहू टॉस मध्ये कोण बाजी मारतोय. टॉस संपन्न झाला. टॉस विन बाय यंगस्टार पापडी वसई संघ. टॉस विन. ओके चला चालू मॅच मध्ये वळूया. मॅचला सुरुवात करूया. 102 धावाचा टार्गेट आहे तो डोंबिवली संघाला. जागृती स्पोर्ट त्याचबरोबर 102 धावा रोखाच्या त्या गोपी 11 संघ ठाणे. ठाणे वर्सेस डोंबिवली. पहिला फलंदाजीला आहे तो नरेंद्र. स्ट्राईकला गोलंदाज बाळा. हो कुठंतरी मलिंगा स्टाईल थोडी आपल्याला झलक दिसली आहे. मात्र एका धावावर समाधान मानावं लागतं की काय. 102 मध्ये 2 धावांनी शुभारंभ झालाय. 2-3 मध्ये होतं की काय. नाही 2 वर समाधान मानावं लागेल. ते फलंदाज नरेंद्र यांना. बाळा पाटील बाळा ठाकरे सर गोलंदाजी हाताळताना पहिला षटक वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. श्री गोंदा जिल्ह्यातनं आलेले गोलंदाज गोंदिया. ओहो चांगला खोलवर टाकला चेंडू. मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तज्ञ फक्त एका धावावर समाधान मानावं लागेल. ते खरोखरच मनपूर्वक आपलं
शुभेच्छा की संजय पाटील यांच्याकडून देखील आपल्याला खरोखर आपल्या भांडूपचे विधानसभाचे आपले लाडके खासदार श्री संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नाने आपल्याला हा 360 ग्राउंडचा अनुभव, या 360 ग्राउंडचा आनंद घेता येतो. आपला भांडूपकर जेवढे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या वतीने त्यांचं खरं मनपूर्वक आभार. त्यांनी खूप मेहनत घेतली, त्यांनी खरंच प्राधान्य दिलं या ग्राउंडसाठी, कारण की आपल्या ग्राउंडमध्ये भांडूपमध्ये असा 360 ग्राउंड नाहीच आहे कुठं, आणि तो ग्राउंड आपल्याला आपल्या भांडूपमध्ये दिला तरी संजय दिना पाटील यांच्या माहितीने. आणि खरंच नक्कीच चालू सामन्यामध्ये समाचार घेतला योगेश यांनी. बाळा यांचा बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. करतो तो योगेश पाटील, मॅन फ्रॉम द सोनारपाडा. आणि आपले लाडके आमदार देखील अशोकदादा पाटील यांच्या आशीर्वादाने आपल्याला इकडं या शेडची चांगले सुंदर नियोजन करून दिलेले, खरोखरच त्यांचे देखील मनपूर्वक आभार सर्व क्रिकेट रसिका प्रेमीतर्फे. आता बाळा वर्सेस योगेश. पुन्हा एकदा समाचार झालाय, पुन्हा बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. लागोपाठ 3 षटकार मारले ते इसाद चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 षटकार तर बसलेलेच आहे, मात्र 3रा षटकार योगेश मारतो की नाही पाहूया. ठाणे वर्सेस डोंबिवली 40+ हा सामना चालू आहे. आणि खरोखर हे सामने बघण्यासाठी खूप रसिक क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत. बाळा सर बॉलिंगला, पाहू योगेश सर काय करतायत. 3ऱ्या षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पैशाचा वरसा तर होतच आहे, मात्र कोण पटकवतं पाहूया. 3रा चेंडू. ओहो, पंचांचा निर्णयाची वाट पाहूया आपण, काय होतंय. तो निर्धाव चेंडू कुठेतरी रिव्ह्यू. ओके सर, कमिटी चेक द रिव्ह्यू. थर्ड अंपर आपल्याकडे, थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आपल्याकडे सुनील राठोड हे थर्ड अंपरची भूमिका हाताळतायत. पंच आहेत माधव ठाकरे सर, त्याचबरोबर मेराज सर. लेगिटी बॉल. इधर बॉल दिखा ना, अंपर अंपर. पंच वाईड आहे, वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि हा वाईड बॉल, म्हणजे अजूनही हॅट्रिक 6 बाकी आहे. वाईड बॉल आहे. इसाद चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर हा षटकार आला तर 102 धावाचा पाठलाग करतायत ते डोंबिवली जागृत स्पोर्ट डोंबिवली संघ. बॉल कुठं चाललाय, तो बॉल गेलाय सीमा रेषा पार, षटकार. खूप अभिनंदन, खूप अभिनंदन योगेश साहेब. 500 रुपये पारितोषिक तुम्ही पटकवलाय. इसा रुपये हॅट्रिक षटकार मारले योगेश यांनी, त्यांना 500 रुपये पारितोषिक. पाहू पंच काय करतायत. निर्धाव चेंडू, ओव्हर समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 22. अजूनही 24 चेंडू आणि 80 धावाचा पाठला करायचा आहे तो जागृती स्पोर्ट डोंबिवली या संघाला. पंच स्पीडअप करा, आपल्याला वेळेचं पाबंद आहे, लक्षात ठेवा, कारण की अजून देखील 2 सामने खेळायचे बाकी आहेत. 3 सामने. आदित्य
संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं आदित्य, मॅन फ्रॉम द मीरा रोड. आणि त्याच्याच बरोबर विरुद्ध आहे तो नरेंद्र, मॅन फ्रॉम द डोंबिवली. म्हणजे ठाणे विरुद्ध डोंबिवली सामना रोमहर्षक सामना. 102 धावाचा पाठला करायचा आहे तो डोंबिवली संघाला. मात्र 22 धावा तर झालेल्या आहेत. उर्वरित 24 चेंडूमध्ये 80 धावा करायच्या आहेत. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 11 ते 12 षटकार मारावेच लागेल. म्हणजे आम्हाला षटकार बघताना मजा नक्कीच येणार आहे. स्पीड अप गाईज प्लीज, विनंती करू तुम्हाला. दोन्ही संघ सांगतायत की मंजिल अभी भी जिद्दी है, हौसले अभी भी जिद्दी है, देखते मुकाबला कब तक चलेगा, हम भी उतने ही जिद्दी है. दोन्ही संघ पाहू काय करतायत. डोंबिवली वर्सेस ठाणे असा सामना. नरेंद्र विरुद्ध आदित्य. कम ऑन अंपायर, स्पीड अप प्लीज. जास्ती वेळ घेऊ नका, मी विनंती करतो की आदित्य सरांना. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला 3 सामने पार पाडायचे आहेत. आणि त्याचबरोबर आता नरेंद्र जो उत्कृष्ट षटकार चौकार खेळतोय आदित्य. हो अचूक टप्प्याचा खोलवर चेंडू आणि त्याचा रिझल्ट आलाय. नरेंद्रला बाद व्हावा लागेल, झेल बाद. कॅच बाय संदीप. चषक 2026 ऑर्गेनाइजर बाय इसरार खान हमारे बीच स्टेज पे मौजूद है. मैच का लुत्फ ले रहे हैं. उनके साथ A1 के फाउंडर नजरुल चौधरी भी मैच का लुत्फ ले रहे हैं. और उनके साथ अब्दुल रब वो भी मैच का लुत्फ ले रहे हैं. बारिश इस वक्त नहीं है. और नौशाद खान भी मैच का लुत्फ ले रहे हैं. एक एक बॉल को देख रहे हैं और बातें कर रहे हैं. कौन सी बॉल 6 जाने वाली है, कौन सी बॉल विकेट होने वाली है. इसरार खान वाओ चषक बहुत ही मेहनत की इस टूर्नामेंट के लिए. और एक बेहतरीन टूर्नामेंट 360 ग्राउंड पे हो रहा है. चलिए मैच को ऑन करिए सर, बहुत ही लेट हो रहा है. बॉल बॉल चॉइस नहीं है. बॉल चॉइस नहीं है सर. इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 22 22 रन. और इस वक्त स्ट्राइक पे है नीलेश और उनका सामना गेंदबाजी कर रहे हैं आदित्य. नीलेश और आदित्य. चलिए फटाफट मैच करिए फील्डिंग टीम, क्योंकि वक्त नहीं है. अभी भी 3 मैच बाकी हैं. प्लीज सर, खूप टाइम गेला या ओव्हरमध्ये. सर स्पीडअप घ्या प्लीज. और ये अंपायर की तरह वाइड बॉल. इसी के साथ इसको जा पहुंचा 23 रन. और बैटिंग स्ट्राइक पे है नीलेश मात्रे. और ये बहुत ही जैसे साइड की तरफ वहां पर फील्डर मौजूद हैं संदीप आचार्य. ये भी बहुत ही बड़ा नाम है संदीप आचार्य. हैंडरम ओरम अंडरम एंड ओरम बॉक्स क्रिकेट. ये ऐसे प्लेयर है कि सब क्रिकेट खेलते हैं. इनके नस नस में क्रिकेट भरा हुआ है. कोई भी फॉर्मेट हो ये खेलना पसंद करते हैं और बहुत ही बेहतरीन प्लेयर है. चलिए अगली बॉल.
योगेश और हेलीकॉप्टर शॉट सामने की तरफ, फील्डर वहां पर मौजूद और ये बॉल मिस होती हल्का फंबल होती हुई, लेकिन कलेक्ट किया है और इसी के साथ एक रन। एक रन से आप मैच से दूर जा रहे हैं। चौके छक्कों की बारिश करना पड़ेगा, हिट मारना पड़ेगा। हमारे बीच इसरार खान मौजूद हैं। और ये बैट का सिरा लेते हुए विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल। इसी के साथ इसको जा पहुंचा स्कोर बोर्ड पर 25 रन। यहां पे 6 लगाने की जरूरत है बैटिंग टीम को। और अंपायर का इशारा विकेट, बैट को किस करते हुए बॉल सीधा विकेट कीपर के हाथों में जाती है। इसी के साथ विकेट। शाकृति 11 डोंबिवली बैटिंग मार्क पे है और गोपी 11 फील्डिंग कर रही है। उन्हें टारगेट सेट किया है 102 रनों का। दूसरे ओवर की लास्ट बॉल। चलिए सर मैच फटाफट ऑन करिए, बहुत ही वक्त हो गया है। और ये शॉट खेला है मिड विकेट की तरफ, बॉल को कलेक्ट किया। इसी के साथ एक रन हल्के हाथों से। 2 ओवर की समाप्ति पर इसको जा पहुंचा 26 रन। अमन जी, प्रतीक ने सिर्फ, आदित्य ने सिर्फ और सिर्फ 4 रन खर्च किए 6 बॉल में। मतलब आज के दिन में इतने कम रन खर्च करने वाले एक ओवर में प्रतीक एक मात्र ऐसे खिलाड़ी बने जिन्होंने सिर्फ 4 रन खर्च किए। अपनी टीम के लिए बहुत ही अच्छा ओवर किया है। इस ओवर से ये अपनी टीम को मैच की तरफ भी चले गए हैं। गोलंदाजांना आपल्यापर्यंत पोहोचवा प्लीज सर। चलिए अगला ओवर लेके आए बॉलिंग मार्च पर जंबो। चलिए जंबो बज रहा है और बॉल को उड़ाया है और यह विकेट। इसी के साथ अजय का विकेट। एक और विकेट। चल रहा है लेकिन एक रनों से कुछ काम नहीं बनने वाला है। यहाँ पे बैटिंग टीम को जीतने के लिए चौके छक्कों की जरूरत है।
अल्ट्रा बॉल में कम से कम 12 सिक्स लगाने पड़ेंगे ये मैच को विन करना है तो। और जंबो आते ही पहले ही बॉल पे झटका दिया है सामने वाली टीम को, पहली बॉल में विकेट लिया है। अब स्ट्राइक पे आ चुके हैं पिंडिया। और ये लगा है शानदार सिक्स, षटकार। हॅलो, खरोखरच चांगली सुरुवात केली षटकाराने. जम्बो बॉलिंगवर मारा करतायत आणि त्याचबरोबर दुसरा चेंडू कुठेतरी 12 षटकाराची आवश्यकता होती, त्यातले 2 षटकार तर बॅक टू बॅक मॅन फ्रॉम द ठाण डोंबिवली पिंट्या जोशी नावातलेला फलंदाज. त्यांनी दाखवलं की ताकद काय असते, जोश काय असतं. भले 40 प्लसचा सामना देखील असला तरी तो जोश एखाद्या नवीन तरुण जसं काय 25-26 वर्ष तरुण जसं नवीन तरुण मध्ये बॅटिंग करतात त्याप्रमाणे बॅटिंग चालली ती बंटी यांची, पिंट्या यांची. अजून देखील 10 षटकार कमीत कमी मारावं लागेल म्हणजेच थोडक्यात पाहिजे अजून 15 चेंडू. 64 धावा, 15 चेंडू 64 धावा म्हणजे अजूनही 10 षटकारची गरज. रिव्हर्स बॉल जातो नो मॅच लाईन मध्ये 1 2. तिसरा चेंडू डायरेक्ट चौकारावर, तिसरा टप्पा. आणि अशाच प्रकारे 4 चेंडू मध्ये जम्बो यांनी खर्च केला 16 धावा. अजून देखील 60 धावाचा पाठला करायचा आहे तो जागृती स्पोर्ट डोंबिवली यांना. 14 चेंडू मध्ये 10 षटकाराची नक्कीच आवश्यकता आहे आपल्याला सामना जिंकण्यासाठी. जम्बो हो हो, फटकार हुकलाय मात्र बाईच्या स्वरूपात किती धावा मिळतील. पंचांची वाट, 1 धावा निश्चित बाई स्वरूपात. धन्यवाद पंच. या एका धावाने संघाची धावसंख्या पोचली ती 43. तिसरा षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राइक वर आहे तो. ओहो, नजाकत बघा, एक झलक लेगची सबसे अलग षटकार. 49 रन झालेत. अजून 53 धावाचा पाठला करायचा आहे. 12 चेंडू 53 धावा, 53 धावा 12 चेंडू. डोंबिवली जिंकते की ठाणे जिंकते, ठाणे जिंकते की डोंबिवली जिंकते येत्या 12 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच कळणार. मात्र कुठेतरी दोन्ही फलंदाजाला एक टॉप गिअर टाकावा लागणार. कुठं फर्स्ट सेकंड थर्ड अशी गिअरची गरज नाही, डायरेक्ट 5वा आणि 6वा गिअरवर गाडी चालवायला नक्कीच लागणार. कुठेतरी स्पीड ब्रेकर आला तर थांबायची गरज नाही, तुम्हाला जंप मारूनच पुढे जावं लागेल. बॉल प्लीज. वेळेला पाबंद दे, स्पीड अप गया गाइस, स्पीड अप गया. समय सबसे बड़ा गुरु है क्योंकि ये सिखाता नहीं, डायरेक्ट सबक दिखाता है और जो सीख गया वो कभी हारता नहीं, ध्यान में रखना. 10 मिनट के बाद कर लेना, नहीं करेगा. पिंट्या जोशी बॅटिंग वर मारा करता. गोलंदाजाचं नाव प्लीज बाळा. सांघिक 4th आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन बाळा त्यांच्या विरुद्ध पिंट्या. नो बॉल. पंचांचा तीक्ष्ण नजर, काय होतंय पंचाने दाखवलं. लाईनवर पाय दिला तुम्हाला शिक्षा नक्कीच होणार आणि शिक्षा
फ्री हिटच्या स्वरूपात तुम्हाला भोगावीच लागणार. आता कुठेतरी 52 धावाचा पाठला करायचा आहे, मात्र 12 चेंडू शिल्लक आहे हातामध्ये. कुठेतरी पिंट्या जोशी यांना या नो बॉलचा फायदा कितपत घेता येईल या येणाऱ्या चेंडूमध्येच कळणार आपल्याला, कारण की फ्री हिट आहे, तुम्ही कसाही शॉट खेळू शकता. फ्री हिट. धन्यवाद पंच. बाळा वर्सेस पिंट्या, रंगीत सामना. 12 चेंडू 52 धावा. कोण बाजी मारते? फ्री हिटचं सिंधी वय तर मारलं लेग साईडला, मात्र काय चांगली गोलंदाजी हाताळली ती बाळा यांनी. मात्र एका रनावर समाधान मानावं लागेल ते पिंट्या जोशी यांना. आता स्ट्राईक वर आले ते योगेश पाटील, एक डोंबिवलीतले नावाजलेले खेळाडू. 51 धावाचा पाठला करायचा. 11 चेंडू शिल्लक आहे. कुठेतरी आपल्याला 8 षटकार तर खेळ खेळावा लागणारच 11 चेंडू मध्ये. बाळा वर्सेस योगेश. ओहो, रॉकेट शॉट. मात्र बॉल जाते कुठे? वन बाउन्स. सी मा रेषा पार, चौकार. फलंदाज आणि गोलंदाजाला मी एकच सांगू इच्छितो, जर तुमच्याकडून कोणी अपेक्षा ठेवत असेल तर त्याची मजबुरी नाही, तर ते त्याच्या तुमच्यावरचं प्रेम आणि तुमच्यावरचा विश्वास आहे. तोच विश्वास आता डोंबिवली संघाने दिलेला आहे, तो पिंट्या जोशी आणि योगेश पाटील यांच्यावर. तसाच विश्वास ठाणे संघाने दिलाय तो बाळा यांच्यावर. मॅच बॉल आहे सर. आता उर्वरित 10 चेंडू मध्ये अवघे 47 धावा करायच्या आहेत. बाळा पुन्हा लेगचा मारा. अपील मारलाय. अपील पंच फेटाळतायत. मात्र 1चं रूपांतर 2 मध्ये नक्कीच झाले. 22च्या स्वरूपात 2 धावा आणि या 2 धावांवर समाधान मानावं लागेल संघ डोंबिवलीला. आता जर आझम सरांचं यांचं आगमन झालंय त्या कमिटीच्या वतीने यांचं हार्दिक 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 स्वागत. क्रिकेटवरील प्रेम आपल्याला दर्शवतायत आझम सर देखील. बाळा पाहू काय करतोय. ओहो, शॉट हुकलाय. बॅटचा किनारा लागलाय. मात्र 1 धावा. 1चं रूपांतर 2 मध्ये. पुन्हा एकदा तेवढं चांगली जम्बो यांची फिल्डिंग. 2 धावा निश्चित. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 59. म्हणजे अजून हो, एका धावावर समाधान मानावं लागेल नक्कीच. या एका धावाने 60 धावावर पोहोचले ते जागृती स्पोर्ट डोंबिवली संघ. अजूनही 42 धावाला पाठला करायचा आहे. उर्वरित चेंडू 7 चेंडू 42 धावा, म्हणजे 7 चेंडू 7 षटकार. 7 चेंडूवरती 7 षटकार. कुठेतरी बाळाने पहिला बॉल न टाकला होता, मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. पण आता 7 चेंडूवरती 7 षटकार मारला तरच जागृती स्पोर्ट डोंबिवली विजयाच्या दिशेने धावतील. पाहू बाळा. ओ पुन्हा एकदा अचूक 53 चेंडू आणि तो चेंडू गेला निर्धाव. आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे, कारण की 6 चेंडू आणि 42 धावा. जर येणाऱ्या गोलंदाजांनी कुठं एखादा नो बॉल टाकला तरच कुठेतरी डोंबिवली संघाला त्याचा फायदा भेटेल, नाही तर कुठेतरी त्यांना त्यांचा जे काही चुकी झाली असेल त्याची शिक्षा भोगावी लागेलच नक्कीच. ज्याप्रमाणे पंकजची कॅच सुटली, पंकजने पहिल्या ओव्हरला 25 धावा कुठल्या, त्याचा हा परिणाम भोगावा लागेल कदाचित. मी विनंती करतो यानंतर होणारा सामना ताई पॅकर्स पालघर पुणेवरून आलेला हा संघ, त्याचबरोबर यंग स्टार पापडी वसई, या दोन्ही संघाचा आपल्या क्षेत्ररक्षणासाठी सज्ज साई यंग स्टार पापडी वसई.
दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज व्हा. चला गोलंदाजाचं नाव आपल्यापर्यंत पोहोचवा प्लीज. बॉलर नाव काय? गोलंदाजाचं नाव प्लीज पंकज सर. गोलंदाजाचं नाव अमोल मोहनराव 40+ सामना अनुभव झोकताना मोहनराव कुठेतरी गोपी 11 संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन 6 चेंडू 42 धावा. योगेश पाटील फलंदाजी करताना कुठेतरी नो वाईट कुठेतरी काहीतरी संघाला संधी देईल. ओहो ऍक्शन व्हेरी पॉवरफुल. पंचांनी घेतलाय रिव्ह्यू कशाबद्दल असेल सर? वाईटचा. ओके अंपायर रिव्ह्यू आहे हा कुठला संघातर्फे नाही. आणि खरोखर ही खेळपट्टी देखील आपल्या खासदारांच्या तर्फे आपल्याला बनवून भेटलेली RCC सिमेंटची जे आहे टोटली आपण ज्याच्यावर खेळपट्टी खेळ चाललाय त्यांचा वाईट बॉल आहे ते देखील आपल्या खासदाराकडून आपल्याला बनवून भेटलेलं. म्हणजे विचार करा किती प्रेम क्रिकेटवर खासदारांचं आहे आमदारांचं आहे. 41 धावाची गरज. पुन्हा एकदा अहो षटकार भले उशिरा का होणार मात्र आम्हाला आनंद तरी देतो हा षटकार. योगेश पाटील कुठेतरी एक बॉल नो जर पडला तर तुमच्या दिशेने काहीतरी होऊ शकतं. बॉल प्लीज. सहकार्य केलंय पण त्यांच्या पाठी पाठपुरवठा करण्यासाठी खरोखर हे व्यक्तिमत्व खूप महत्वाचे होते. लेग साईडला टोललेला फटका पंचांचा निर्णय काय तर पाहूया आता. हा बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात हा एक धावा. कुठेतरी आता औपचारिकता बाकी राहिली. मी विनंती करू यानंतर होणारा सामना ताई पॅकर्स आणि यंगस्टार या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे कारण की आपल्याला वेळेचा देखील पाबंद आहे. चांगला शॉट एक फटकार 1 बाउन्स 4. खूप उशीर झाला या फटक्यासाठी. कुठेतरी आपल्याला आदित्यची ओव्हर किती महत्वाची होती तुमच्यासाठी हे तुम्हाला आता त्याचं कळतंय महत्व कारण की आदित्यने जर कदाचित तुम्ही 20-1 धावा कुठल्या असतात तर आता कुठेतरी समीकरण वेगळं असतं. मात्र आदित्यने संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन खरोखर संघाला विजयाच्या दिशेने झोकून दिले आहे. हा सामना झाल्यानंतर मी संदीप आचार्य आणि सचिन कदम दोन्ही खेळाडूंना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. ओहो नजाकत तर सबसे झलक सबसे अलग. सँडीबाई नजरबाई आपल्याला बोलवत आहेत. A1 संघातनं देखील आपण खेळलेले आहेत. एक वेगळीच आठवण तुमची असेलच कारण की आता तुम्ही 40+ सामना खेळतात त्या टायमाला यंग म्हणजे 18-19 वर्षाचे तुम्ही असताल त्या टायमाला A1 संघाबरोबर तुम्ही खेळलात आणि शेवटचा चेंडू होती झेल बाद. सॉरी एक बॉल बाकी आहे. चला फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहू काय होतं शेवटचा चेंडू दी. हा काय नाव आहे?
चला शेवटचा चेंडू, फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. रुपेश, सचिन कदम आणि संदीप दोघांना मी विनंती करतो की हा सामना झाल्यानंतर तुम्ही व्यासपीठावर यावा. तुमचा सत्कार इथे केला जाणार साहेब. आणि शेवटचा चेंडू, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलेला आहे. सँडी बाय विनंती करतो की व्यासपीठावर या. सचिन कदम सर जेथे कुठे असेल विनंती करतो व्यासपीठावर या. A1 संघामध्ये तुम्ही खेळलेत. A1 संघाचे फाउंडर नजरुद्दीन भाई आपल्या बरोबर इकडे आहे. सचिन कदम सर आणि सँडी भाई तुम्हाला दोघांना विनंती करतो की टीमशी तुमचा सल्ला तुमचे बोलणं झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही व्यासपीठावर यावं. आणि यानंतरच्या सामन्यासाठी पंच कधी करणार आहे ते सुनील राठोड सर आणि त्यांच्याबरोबर असणार आहे माधव ठाकरे सर. माधव ठाकरे सर खूप अंपायरिंगचा 42 वर्षाचा आपला एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर षटकार चौकारावर तुम्ही ज्या प्रकारे डान्सिंग अंपायर म्हणून देखील तुम्ही प्रचलित आहात आणि खरंच खूप अभिमान वाटतो की पंचांवर गाणं क्रिएट होतं हे लाखात एक असतं. जसं आपण गोट्या अंपायर पाहिलात त्याप्रमाणे तुमचं देखील तेवढंच नाव गाजलेलं आहे. आणि मी असे एक आशा वाटतो की पुढे भविष्यामध्ये एज वय फक्त नंबर असतं, एज जस्ट अ नंबर, पण तुम्ही ते सिद्ध करून दाखवत आहेत की एज फक्त नंबरच आहे. हा जोश पुढे अजून असून द्या, अजून वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला घेऊन द्या आणि खरोखर पंचगिरी कधीच सोडू नका सर. चला सँडी बाय आणि सचिन कदम सर जेथे कुठे असेल मी विनंती करतो की लवकरात लवकर ताई पॅकर संघ आणि त्याचबरोबर यंगस्टार संघ ग्राउंडचा ताबा घ्या. आणि ग्राउंडवर आलाय कोण? बबलू पाटील सर, एक टेनिस विश्वचषकातला नावाजलेले खेळाडू बबलू पाटील सर यांची खेळी आपल्याला आज भांडूप नगरामध्ये या नवीन ग्राउंडमध्ये 360 ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि ते देखील पहिल्यांदाच या ग्राउंडमध्ये आलेत आणि त्यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं की मुंबईमध्ये असं सर्कल ग्राउंड 360 ग्राउंड त्यांनी जास्ती बघितलं नाही, मात्र इथं आज त्यांचा आनंद घेणार आहे. आणि त्यांनी एक सांगितलं देखील होतं की रब्बर बॉल ते जास्ती खेळत नाही, मात्र आज रब्बर बॉलमध्ये आपण त्यांना आज खेळताना पाहणार आहे. बबलू पाटील सरांना थैंक यू असद भाई. चलिए इस मैच की मैन ऑफ द मैच है आदित्य जहां कहीं वो स्टेज पे आ जाए. चलिए